बघितलं गाईज, हिला सांगितलं ते तेलकट चिवडा वगैरे नको खाऊ, तरी पण खाते. हे बघा, हे नाही बोलत ना. पण आता सध्या समिताईची तब्येत जरा खराब आहे, नाही तर बोलली असती ती. पण वहिनीने अजून वडापाव ना काढलेला गरम गरम. बोल ना तू बी. बघू पुढचा. तोपर्यंत जगून जायचा, खाऊन जायचा मस्त. न खोकल्यामुळं खोकला काय होतं आज उद्याच. 6:30 वाजता आलो न, भाकरी करायला घेतलं. वा. तरी पण बरे लवकर झाल्या. झाल्या तरी किती झाल्या? 27 भाकरी. तुझ्या मदतीमुळे झाल्या की तू नको या करू दे. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशी आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच दुकानावरती आलोय, सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे आणि सर्व साफसफाई करून पण झालेली आहे. फक्त एकच काम आहे, बर्फ कापायचा आहे, तो कापून घेऊया. सो काल ब्लॉग शूट नाही केला, तर आज करतोय. कसं माहिती का, शनिवारी ब्लॉग शूट केला ना, रविवारी लवकर यावं लागतं ना, रातभर एडिटिंग करावं लागतं. 1:30 ते 2 वाजता एडिटिंग करता म्हणून काल केलाच नाही. बरं, वापस लेट उठलो तर आई शिवा देईल याआधी काल ब्लॉगच नाही बनवला. सो आज ब्लॉग बनवलाय. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा लास्टपर्यंत, बघा किती मजा येते किती नाही. आता सर्व काम झालंय, फक्त एकच काम आहे, बर्फ कापायचं आहे. या साईडला मावरा पण लावून झालेला आहे. कस्टमर नाही तर पहिलं बर्फ वगैरे कापून घेऊ, नंतर आले तर भेटणार पण नाही. हे बघा, फ्रीजमध्ये जागाच नाही बिलकुल, म्हणजे बिलकुलच बर्फ नाही आहे. बघा, एक लादी काढले, पटापट कापू लगेच भेटतो तुम्हाला. चला, हे बघा मावरा पण लावून झालेलं, आई बसले तिथं. तर काही आताच बर्फ वगैरे कापून झालेलं आहे, सर्वच काम झालं आहे. आता जरा बसतो म्हणजे जाव्याखाली. बर्फ कापता पुढे एवढा घामाला भाई, सांगता सोय नाही. तो आता अजून कस्टमर वगैरे चालू नाही झाले. आत्ताच 8:30 वाजलेत. कस्टमर कसे 9च्या नंतर, म्हणजे कसं आज रविवार असतं, काय लोकांना सुट्टी असतात, ते आरामात उठतील. 10, 10:30, 11च्या नंतर येतील, आरामात येतील. त्यांना आता नाही पॉसिबल झालं तर संध्याकाळी येतील, पण येतीलच. चला, आता आलोय. आता आपलं सर्व काम झालेलं आहे. हे बघा, हे नाक्यावरचे लोक ऐकले नाही ना, आई असं पाणी टाकते बघा. आईला राग येतो, आईला डेंजर आहे बाई. हे बघा, आई बघा, हे बघा किती सांगितलं नाही यांना, काय समजत नाही काहीच. रोज सांगायला लागतं. इथं रस्ता पण आहे ना, आईने सांगितलं बरं, धंद्यासमोर पण थांबताना रस्त्यामध्ये राहतात. कोणाला ठोकला बिकला, कोणचा ऍक्सिडेंट झाला तर काय करायचं. एवढं सांगून पण यांना पटा नाही बोलल्यावर काय करायचं. म्हणून आई अशी पाणी टाकतच असतं. लय डेंजर आहे आई. या गाईज, एक चाय पिऊन घेऊ. चायवाला आलता, एक चाय पिऊ. आई चाय पिणार नाही, कारण की आईला तुम्हाला माहिती आहे खोकला झालाय, म्हणून आई काही चाय वगैरे पित नाही. सो आपणच पिऊन घेऊ. चायवाला बाईची माणसं नुसती कट. बघितलं गाईज, हिला सांगितलं ते तेलकट चिवडा वगैरे नको खाऊ, तरी पण खाते. हे बघा, खोकला येतं तरी पण खाते. काय करायचं, कोणी सांगितले. डोल्यांच्या पाणी बघा, डोल्यांच्या पाणी आलं बघा, तरी पण खाते. कोणी सांगितले खायला. इथं बघ, इथं बघ, इथं बघ. खरंच गाईज, डोळ्यातून पाणी आलं तरी पण खाते त्याची चिवडा. तिला सांगितलं तेलकट नको खाऊ, तुम्ही पण सांगता तरी ऐकत नाही ती आई. मग बोलते खोकला होतं. खोकला का होणार नाही, आता ठेवून फायदा काय, आता दिसला सर्वांना. बघा, हसते नुसती हसते. सांगितलं आई नको खाऊ, व्हिडिओ काढला तेव्हा तिने चिवडा ठेवला, नाही तर ठेवलाच नसता तिने लास्ट पर्यंत. गाईज, सकाळच्या वाजलेत 9:45 वाजलेत, तर नाश्ता वगैरे करून घेऊ. कस्टमर तर खूपच होते, तर आता जरा वेळ थांबलेत. पहिले नाश्ता करून घेऊया. नाश्ता करायला पण एक नंबर नाश्ता आणले मामाने. मस्त ढोमे आणले, ते मला आवडत नाही, आई एकटेच खाते ढोमे. मी आता फक्त वांगा खायला यांच्या, वांगा नाही तर रस्सा. चला, लवकर नाश्ता करून घेऊ, तुम्हाला लगेच भेटतो. कस्टमर आले ना, मस्त जावं लागतं आईला बघा. मला बोलतो तू नाश्ता कर, मी बघते. चला, आपण नाश्ता करून घेऊया. टाइम भेटला तर, तसं पण आपल्याला टाइम भेटतच नसतो, पण कधीतरी भेटला तर लवकर करून घेऊ. आता इथं कस्टमर चालू झाले तर वेळच भेटत नाही. चला, या नाश्ता करायला तुम्ही पण. मस्त ढोमी ना वांगा, आपण फक्त वांगा खाऊ, आईला ढोमी देऊ. चला, भेटू नंतर.
तर काय दुपारचे वाजलेत 12 वाजलेत. कस्टमर जरा कमी झाले यायचे. आता डायरेक्ट संध्याकाळी येतील 3-3:30च्या नंतर चालू होतील वापस कस्टमर यायचे. सो मी आईसाठी लिची आणले. आई कशी मावरा तोडू दमतो ना, जेव्हा जेव्हा आईला थकवा येतो तेव्हा ही लिची पिते. लिचीमध्ये काय असतं काय माहित, आईला लिची जेव्हा जसा थकवा आला ना आईला लगे बोलते मला लिचीची बॉटल आण असं तसं. बघा आता आईला लिचीची बॉटल आणले. आईला बघू इस्रो कसं वाटतं तुला, कसं वाटतं तुला बोल, तरी सोडून दे. सांग ना कसं वाटतं, सांग पहिले पिल्यावर कसं वाटतं. मला ही पिली ना जरा बरा वाटतं. बरं म्हणजे कसं बरं, बरं वाटतं थकवा येतो जरा तरतरी येते. मग लिची पिल्यावर तरतरी येते अंगण. बघितलं असंच काहीतरी म्हणजे काम करू करू थकते ना आई, मग थकल्यावर थोडीशी एनर्जी ड्रिंक वगैरे काय असतं देत असतंच. सो आईला ते लिची पिल्यावर जरा बरा वाटतं, आपल्याला पण बरं वाटतं आईने पिली. सो मी जेव्हा जेव्हा आईसाठी घ्यायला जातो तेव्हा मला पण घेऊन येतो. बरं आई पिता आपण पण देऊ. आता मी जराशी पिल थोडीशी दादासाठी ठेवील. आपले सर आलेले आहेत, काय बोलतात सर. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग का 12 वाजा आले. तू कोल्ड ड्रिंक आणली, एनर्जी ड्रिंक आणली आणि स्वतःच पितो. नाही घ्या तुम्ही नाही पित मला माहित आहे. हे असेच बोलतात, हे पित नाही फक्त असं व्हिडिओ मध्ये बोलून दाखवतो पण हे पित नाहीत. खरं सांगा पिता का तुम्ही. नाही हा, मग बाकी कुठे गेली तू सकाळी सकाळी. आराम इथेच आहे रे, तुला भेटायला आलो इकडे. बरेच दिवस झाले. सर आपले ते येत नाहीत, कवा तरी येतात. महिन्यातून 1-2 वेळा त्यांची फेरी असतेच. आले तर काही ना काही चांगलं शिकवतात की असं करत जा. कंटेंट वगैरे मला देत असतात ब्लॉग बनवायला, तू असा ब्लॉग बनव तसा ब्लॉग बनव. ते भारी वाटतं. आपले जवळची माणसं आपल्याला जास्त सपोर्ट करतात ना, ते जरा जास्तच भारी वाटतं. तर चला आणले लिची तर पिऊन घेऊ जरासं. बघा काही तुम्हाला बोललो अर्धी मी पिली केली दादा पिली ना भाई. शेवटी पण येऊन ठेवली तर लिची पिया. पाणी 2 वाजलेत, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. दादा हे चिंबरचा टप आतमध्ये घे. आपला सुमित भाई बी आलेला आहे. काय बोलतो भाई. दादा लस्सी पाजत नाही. लस्सी आता 4 वाजता, आता आमचं जेवायचा टाइम झाला, आम्हाला जेवण जाणार नाही लस्सी पिल्यावर. बायको माझी बघ घर उठते खाली. मला बाहेरचा खायचा मग घरांना आम्हाला बनवा सिंगदा. वहिनी पिसाल तर वहिनी डेंजर आमची. मला पाच ना नाही भाई पियायचं तर तिघं सोबत पियायचं नाही तर पियायचंच नाही. चला गाईज दुकान बंद केलाय तर आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत. बघा किती मजा येते किती नाही. भेटूया तुम्हाला लगेच 4 वाजता. तर गाईज पोहोचलो दुकानावर. येता येता पाऊस खूप पडत होता. जसा पाऊस पडला नाक्यावर आलो ट्रॅफिक लागली. दादाने ही गाडीमध्येच आहे, मी आलो कोपऱ्याने चालत. बरं टाइम ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे. हे बघा कसा झोपले. चल हे बघा गाईज ट्रॅफिक बघा नाक्यावर किती ट्रॅफिक लागले, पूर्ण जाम झाले. आई आणि दादा मध्येच थांबले ट्रॅफिकच्या. सो मी लवकर उतरलो चालत आलो. तर चला आलो तर पहिले दुकान वगैरे लावून घेऊ. सर्वच नशीब पेटीवर कुत्रीने नाचली, पण इथं पाणी पडलं भाई. आपण वरचा कागद काढलाय ना म्हणून इथं पाणी पडलंय. तर चला लवकर मावरा लावून घेऊ. गाईज दुकान वगैरे लावून मस्त आपल्या वहिनी ते चालू वडापावली वहिनी. तुम्हाला तर माहितच आहे. हा आता माहित झालं. तू बोलतो चांगली म्हणून माहित होतं ना, हे नाही बोलत ना. पण आता सध्या समिताईची तब्येत जरा खराब आहे, नाही तर बोलली असती ती. पण वहिनीने अजून वडापाव ना काढले ना गरम गरम काढलेत का. वडापाव काढले नाही याच्यामध्ये ढाकून ठेवतात बघा, थंडी नको व्हायला ना. आपल्या नाक्यावर ट्रॅफिक आहे का नाही सांग बरं. दाखवा ना सांगा आहे का नाही. हा मग तुझ्यावर विश्वास आहेच लोकांना, तरी पण एकदा दाखवतो. गाईज कोलेगाव नाक्यावर ट्रॅफिक बघा. तुम्हाला बोललेलो एवढी ट्रॅफिक कशी झाली काय माहिती. पूर्ण जाम झाले. आता तिकडून त्या साईडतून पण जाम होईल. आता तिकडून समोर तरी गाड्या त्या आतमध्ये टाकतील, मग इथं ट्रॅफिक होईल. जोपर्यंत हवालदार येणार नाही तोपर्यंत ट्रॅफिक काही क्लिअर होणार नाही. आस्ते आस्ते झाली तर झाली. चला तर काय संध्याकाळचं वाजलेत 6:15 वाजलेत. तर आईने मस्त लॉलीपॉप मागवलेत, तर लॉलीपॉप खाऊन घेऊ. आई वाजले एक साईडला लॉलीपॉप खाते बघा.
हे बघा लॉलीपॉप आईने मागून येत ते लवकर लवकर खाऊन घेऊ. दादा बी आलेला आहे लॉलीपॉप खायला. मला बोलायला फोन करून ये बोलतो लवकर लवकर लय भारी भारी आणले. परत वेळी तुला बोलवाच लागतं भाई. तू बोलवत नाही आम्हाला खाता पिता एकटा खावा. तुझं बसायचं वांदे आम्हाला पाणी पडत. आता नाही पहिले खायचा ना तेव्हा बोलवत नसायचा. मी लांबून बघायचो ना तेव्हा मुद्दा काही ना काही करायचा. लय घाणच यायला लय घाण. तर चला पहिले लॉलीपॉप खाऊन घेऊ. आईनी तर ये आई 2 खाल्ले वाटते. यो पहिला एकच खाला नाही दुसरा. खोटा किती बोलत. त्याने 2 खाल्ले जाते. हे आपल्याच हिश्श्याचे आहेत. हे बघा हे आपल्या हिश्श्याचे बाकी आहेत 4. सॉरी 4 नाही 3च येतो. खाशील का नाही हा मग खोकला झाल्यावर बघू पुढचा. बोल ना तू बी बघू पुढचा. तोपर्यंत जगून जायचा खाऊन जायचा मस्त. नाही खोकल्यामुळं खोकला काय होतं आज उद्याच तर काही संध्याकाळचे वाजलेले 7:45 वाजलेले. तर मी आलोय भाकरी घ्यायला आपल्या वहिनीच्या इथं. वहिनी भाकरी झाल्यात का? नाही ना आम्ही गेलेलो जरा बाहेर आज टाइम झाला जाम. भाकरी तुम्हीच बनवल्या का हिनी बनवल्या? दोघीही बनवल्या. हा दोघीही बनवल्या. तिने बनवल्या. तिने पण केल्या मला मदत केली आज तिने. केली नशीब केली. मी तिकडे गेले ना कल्याण बडग्याला गेलेलो. दुपारी 2 वाजता गेलेलो. आता आलो का बसायला गेलतो. अच्छा अच्छा 6:30 वाजता आलो ना भाकरी करायला घेतलं. वा तरी पण बऱ्या लवकर झाल्या. झाल्या तरी किती झाल्या? 27 भाकरी. तुझ्या मदतीमुळे झाल्या की तू नको या घरी दे. बरोबर राईट राईट. बघितलं काहीच असंच असतं वहिनीचं अशी मस्ती वगैरे चालू असतं आमची. तसं काय तुम्ही मनाव नका घेऊ. तर चला नेमक्या भाकरी घेतल्यात. तर पाऊस पण पडतोय. मला व्हॉट्सअपला लगेच सेंड करतात. हा बोलतो तू व्हिडिओ मध्ये येतो लगे मला व्हॉट्सअपला कॅच करतात द्यावी. वा नको काढू का मग? तू बोलतो केशव रोशन सांगते ते घरी जातेस का लगे मला कुठे कुठे गेला विचारतात. जाऊ दे चल काही नाही इसरतात लोक. असं प्रेम असतं लोकांचं. आईच्या सोबत असलं तर जामच जण बोलतात. आईच्या सोबत असल्यावर भारी आहे ना. आता कोणतरी मला उद्याला टाकतील बघ व्हॉट्सअपला. ते भाकरी काहीतरी बुजत होती ना. तर गाईस दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सर्व साफसफाई वगैरे करून झालेली आहे. ही बघा पाणी वगैरे मारून झालेलं आहे. जिथे इथं सगळी साफसफाई सगळी घाण वगैरे काढून झालेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्णच झाले. आई आणि दादा जातील इको घेऊन ना आपल्याला जायचं आहे टेम्पो घेऊन दादाचे जॅगवर. चला निघूया. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.